जलगांव के एरोंडोल में युवक के साथ बेरहमी से मारपीट, दिमाग में गंभीर चोट लगने से युवक कोमा में। रिश्तेदारों ने जिला पुलिस अधीक्षक को दिया ज्ञापन। अवैध धंधा करने वालों पर युवक को मारपीट का आरोप। दोषियों पर सख्त कार्रवाई न होने पर परिजनों का आंदोलन का इशारा। जलगांव जिला के एरोंडोल निवासी अमूल कैलाश पाटिल उम्र 34 नामक के एक युवक को रविवार रात मामूली बात पर बेरहमी से पीटा गया, जिससे उसके दिमाग में गंभीर चोट आई। अमूल इस समय जलगांव शहर के एक निजी अस्पताल में कोमा में है और उसकी हालत बेहद गंभीर बताई जा रही है। इस मामले में दोषियों के खिलाफ मामला तो दर्ज कर लिया गया है, लेकिन परिजनों ने उन्हें तुरंत गिरफ्तार कर कड़ी सजा देने की मांग की है। परिजनों का आरोप है कि घर के पास रहने वाले तुकाराम पाटिल, रोहित पाटिल, आशीष पाटिल, दीपक पाटिल, उषाबाई पाटिल और उनके परिवार के कुछ सदस्यों ने मिलकर अमूल के साथ मारपीट की। जिन लोगों ने अमूल पाटिल के साथ मारपीट की उनका अवैध धंधा है और वे इलाके में खुलेआम नशीले पदार्थ बेचते हैं। आरोप लगाया गया है कि उन्होंने पहले भी अवैध रेत कारोबार से ऐसे अपराध किए हैं और एरोंडोल शहर में उन्होंने दहशत फैला रखी है। जकी अहमद, खानदेश टाइम न्यूज, जलगांव। शहरातील अमूल कैलाश पाटिल, राहणार गाडवे गल्ली, पांडववाड्याजवळील याच्यावर त्याच्या घराच्या बाजूला राहणारा तुकाराम उर्फ आप्पा सीताराम पाटिल, बंटी उर्फ रोहित उर्फ बंटी तुकाराम पाटिल, रोहित तुकाराम पाटिल, दीपक उर्फ गोलू नामदेव पाटिल आणि उषाबाई तुकाराम पाटिल यांनी किरकोळ कारणावरून 2-3 दिवसापासून वाद चालू होते आणि ते 2-3 दिवसापासून सांगत होते आम्ही तुम्हाला जीवे मारू, याला मारून टाकू, याला असं करू, त्याला तसं करू। त्यांना 2-3 वेळा समज देण्यात आली। त्या अमूलच्या वडिलांकडनं त्यांना घरात जाऊन समज देण्यात आली का असं नका करू, आपण शेजार राहतो, हे चांगलं नाही। परंतु त्यांच्या ना शहरात एरोंडोल शहरात अवैध वाळूचे धंदे आणि अंमली पदार्थांची तस्करी, जसं गांजा विक्री मोठ्या प्रमाणात करतात ते, आणि खूप जास्त त्रासदायक आहे ते शहराला आणि पूर्ण गल्लीला पण। त्यांनी ना काल काय केलं, अमूल ड्युटीवरनं घरी आला असताना सकाळी 8 वाजता असं किरकोळ वाद काढला त्यांनी गाडी लावण्यावरनं आणि अमूलला बाहेरच्या बाहेर पकडलं। घरी कोणी नसताना त्यांनी खूप मारहाण केली त्याला आणि त्याला उचलून 2 ते 3 वेळा सिमेंट कॉन्क्रीट रस्त्यावर असं आदळून दिलं आणि त्या आदळल्यानंतर त्याचा ब्रेन पूर्ण डॅमेज झाला आणि त्याची परिस्थिती एकदम गंभीर आहे। डॉक्टरांनी कदाचित नाही पण सांगून दिलेले आहे। तर या सगळं गुंडगिरीच्या प्रवृत्ती लोकांना ते असं अजून घरी येऊन रात्री धमक्या देऊन गेले का तुम्ही जर आमच्या विरोधात फिर्याद केली तर तुम्हाला आम्ही जीवे मारू, तुमचे राहिलेले भाऊ त्यांना पण मारू, वडिलांना मारू। आणि रात्री त्यांनी वाळूचे डंपर पण तिकडनं आणले, जोरजोरात मुद्दामून हॉर्न वगैरे वाजवले आणि सांगत होते आमचं कोण काय वाकडं करून घेणार नाही, आम्ही पोलिसांना पण हप्ते देतो, पोलिसांना पण मॅनेज करू, आम्ही गांजा विकतो, मग तुम्हाला दाखवू आमच्याकडे बंदुकी आहे। आणि त्यांचं इथे शेतात त्यांचं एक गोडाऊन आहे, तिथे म्हशी वगैरे बांधतात, तिथं त्यांनी सगळे हत्यार वगैरे पण ठेवले। एवढं सगळं काल रात्री झालेलं असताना आज त्यांनी त्यांच्या जे पंटर आहेत त्यांचे तिथले लोक आहेत, सतीश परदेशी आणि सिद्धार्थ परदेशी यांना दोघांना पाठवून आणि काल रात्री पण धमक्या दिल्या तिथे घरी येऊन का बुवा तुम्ही फिर्याद मागे घ्या, जे झालंय ते जाऊ द्या, मिटवून घ्या, नाहीतर मग आम्ही काय करू, तुमचे राहिलेले दोघं भाऊ पण मारू। आणि आमची सगळ्यांची एक विनंती आहे तुमच्या सगळ्या मीडियाच्या चॅनलच्या माध्यमातून आम्हाला न्याय मिळावा। हे शेतकरी कुटुंब आहे, गरीब कुटुंब आहे, यांनी आजपर्यंत कधी असं मारामारी पोलीस स्टेशन बघितलेलं नाही आहे। फक्त या गुंडगिरीच्या लोकांना आळा घाला, त्यांना पकडा आणि त्यांना कठोर शासन करा। नाव काय आपलं? माझं कल्पेश शिवाजी। मोठा मुलगा होता, त्याला लहान 2 मुलं आहे, त्यांनी अशी परिस्थिती करून ठेवली त्याला कुठलाच ठेवला नाही, इतकं मारलंय त्यांनी। आणि ते डायरेक्ट म्हणतात आमचे पोलिस काहीच बिघडू शकत नाही, आम्ही हप्ते भरतो पोलिसांना, आमचा 2 नंबरचा धंदा आहे, माझे पोलीस काहीच करू शकत नाही, आमच्यावर 10 ते 15 केस आहेत तरी आम्ही मोकाटे, आम्ही कोणालाच भीत नाही, डायरेक्ट असं सांगतात ते। मी वडील आहे, माझा मुलगा आहे, तिला 3 वर्षाचा एक आणि 5 वर्षाचा एक मुलगा आहे। माझ्या मुलीला काहीतरी न्याय मिळावा बस हीच मागणी आमचीवाली। माझ्याजवळ एकदम श्रेयस आहे, म्हणजे काहीच एकदम क्रिटिकल गोष्ट आहे। जिल्हा कारणावरून याचं करतील तर यांना पोलीससुद्धा न्याय देत नाहीत तर करावं काय सामान्य माणसांनी। तुम्ही तक्रार दाखल केली या संदर्भात काही पोलिसात? हो, तक्रार दाखल केली पण अजून अटक नाही झाली, त्यांना काहीच अटक झाली नाही। संध्याकाळी घरी येऊन सुद्धा ते धमकी देऊन गेले बायांना। माणसं शेतात जातात, हे शेतकरी लोक घरी थोडीच राहतात कायम, बाया घरी एकट्या असतात, बायांना सुद्धा घरात येऊन मारहाण केली। एक गरोदर बाई आहे त्यांच्या घरी,